नमस्कार, मी गणेश आवारी MH मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अकोले विधानसभा रणधुमाळी आता जोरदार सुरू झालेली आहे। काल अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड यांचा प्रचाराचा नारळ संपन्न झाला। त्याच्यानंतर अजित पवार गटाचे जे काही महायुतीचे उमेदवार आहेत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा देखील प्रचाराचा नारळ काही दिवसांपूर्वी वाढून प्रचाराला त्यांनी देखील सुरुवात केली। त्यानंतर अमित दादा भांगरे असतील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्याच्यानंतर मग मारुती मेंगाळ असतील, त्याच्यानंतर मधुकर तळपाडे असतील, अन्य 9 जण या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेले आपण पाहिलेले आहेत। काल महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत अमित भांगरे त्यांच्या घरातील जे काही त्यांची पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल आणि जे काही महाविकास आघाडीतील जे काही प्रमुख पदाधिकारी असेल वेगवेगळे गट करून प्रत्येक गावागावात वाडीवाडीपर्यंत ते आता आपला प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। आणि अमित भांगरे स्वतः प्रत्येक गावात जाऊन त्या ठिकाणी सभा देखील घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे दुसरीकडे अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड असतील, त्यांचा मुलगा असेल, मुलगी असेल, पुतणी असेल आणि पत्नी असेल, तसेच त्यांचे जे काही समर्थक आहेत, जे पिचड समर्थक आहेत ते देखील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन घोंगडी बैठक म्हणा किंवा वाडी वस्तीवरती जाऊन पॉम्पलेट वाटून ते देखील त्या ठिकाणी आता प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आमदार डॉक्टर किरण लहामटे आहेत, हे त्यांचे जे काही महायुती आहे, महायुतीमधील जे काही भाजप असेल आणि अजित पवार गट असेल हे दोन्ही गट आणि तिसरा गट जो काही एकनाथ शिंदे गट आहे त्यांच्यातील जे काही ठराविक कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी सभा घेत आहेत, बैठका देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या तिन्ही गोष्टींच्या नंतर जे काही अपक्ष उमेदवार दुसरे असतील मधुकर तळपाडे ते देखील भेटीगाठी कार्यकर्त्यांची घेत आहेत। त्याच्यानंतर मारुती मेंगाळ काही ठिकाणी पायी चालतायत, प्रचार करतायत आणि मतदानाचा जोगाव मागताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। परंतु या सगळ्या गोष्टी जर पाहिल्यानंतर काल वैभवराव पिचड यांचा नारळाचा प्रचाराचा शुभारंभ करत असताना सर्वांनी एक गोष्ट त्या ठिकाणी पाहिलेली असेल, आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि सीताराम पाटील गायकर यांना मोठा राजकीय धक्का बसलाय। तो म्हणजे जिल्हा परिषदेचे जे काही सभापती असतील माजी कैलासराव वागचौरे यांनी थेट वैभवराव पिचड यांच्या बरोबर त्यांना साथ त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यांच्या सोबत ते गेलेले आहेत। त्याच्यानंतर त्यांच्यासोबत काँग्रेसचे बाळासाहेब नायकवाडे असतील, त्याच्यानंतर प्रतापराव देशमुख असतील, गोरक्ष मालुंजकर असतील, हे जे काही त्यांचे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, हे पिचडांबरोबर त्या ठिकाणी गेल्याने आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना मोठा राजकीय धक्का हा आता बसलेला आहे। त्याच्यानंतर जे काही डॉक्टर किरण लहामटे आहेत यांचा जो काही प्रचारादरम्यान त्यांचा प्रचाराच्या जे काही फ्लेक्स बोर्ड आहेत त्यावरती फक्त अजितदादा पवार यांचा त्या ठिकाणी बॅनरवरती फोटो आहे। त्याच्यानंतर सीताराम पाटील गायकर यांची काही ठराविक ठिकाणी त्यांचे बॅनरवरती आपल्याला फोटो पाहायला मिळतात। परंतु या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील म्हणजे बीजेपीचा त्या ठिकाणी कोणताही फोटो नसल्याने, बीजेपीच्या नेत्यांचा फोटो नसल्याने बीजेपी देखील आता प्रचंड नाराज झाल्याचं पाहायला मिळते। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट असेल तो देखील आता नाराज झालेला आहे। त्याच्यामुळे 2 दिवसांपासून माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वागचौरे हे देखील आता त्यांच्या त्या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तर याची जी काही माहिती घेतली काही कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर त्यांनी असं सांगितलंय का काही ठिकाणी बीजेपीला विरोध आहे, तर बीजेपीचं जर बॅनर बीजेपीच्या नेत्यांचे जर काही फोटो जर लावले तर राष्ट्र दलाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा देखील विरोध आहे। म्हणजे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे आता प्रचंड अडचणीत सापडलेले आहेत। त्यांचे जे काही पक्ष असतील, जे काही सोबत त्यांचे आहेत त्यांनी आता त्यांची कोंडी केल्याचं या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे वैभवराव पिचड असतील, त्यांचे जे काही नातेवाईक असतील, समर्थक असतील, वेगवेगळे टीम त्यांनी केलेल्या आहेत आणि प्रत्येक गावागावात वाडीवाडीपर्यंत ते आता त्या ठिकाणी पोहोचत आहेत। तर दुसरीकडे अमित भांगरे आहेत, त्यांचे देखील 3 ते 4 ताफा त्यांनी केलेला आहे। तर वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा आता प्रचार चालू आहे, जोरदार प्रचार ते करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ज्या प्रचारादरम्यान आमदार डॉक्टर किरण लहामटे असतील अनेकदा बोलता येते जो काही अकोला तालुक्यातील विकास केलेला आहे, जनता विकासाला मतदान करेल, ज्या काही लाडक्या बहिणी असतील, माझ्या लाडक्या बहिणी माझ्या सोबत असतील असं देखील त्यांच्या बोलण्यातून अनेकदा आलेलं आहे। परंतु त्यांचे जे काही प्रचाराच्या ज्या काही सभा पाहिल्यानंतर अक्षरशः त्यांच्या जे आमदार डॉक्टर किरण लहामटेंचे जे कार्यकर्ते गावागावातील आहे, जो काही प्रमुख कार्यकर्ता आपण त्याला समजूया, आमदार डॉक्टर किरण लहामटेंच्या जो काही सोबत पदाधिकारी आहेत त्यांच्या गावामध्ये अक्षरशः गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याच्यामुळे
ही राजकीय जी काय आता घडामोड आहे, जी काय रणधुमाळी आहे आतापर्यंत ह्या इथपर्यंत येऊन ठेपलेले आहेत. अजून काही दिवस बाकी आहे. याची रंगत, या निवडणुकीची रंगत अजून कशी वाढते, कशी पुढे जाते, हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होणार आहे. अकोले तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती करतो MH मराठीच्या माध्यमातून, लोकशाहीनं आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला तो मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मतदान करा, मतदान करा. मी प्रतिनिधी गणेश आवरी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर.